शेवटचं शेवटचं 2 मिनिट आणि काय बोलावं हे ज्याला कळतंय तो वक्ता, आणि कुठं बोलणं थांबवावं हे ज्याला कळतंय तो उत्तम वक्ता. शिवदास माऊलींनी 4 मागणं मागितलं आणि शेवटचं एक म्हटलं, जन्मोजन्मी तुझा दास. कारण नवविधा भक्तीपैकी दासत्व ही एक समर्पित भक्ती आहे. एकदा दास झालं, दास तुझे आम्ही झालो शंकरा, नंतर काही मागायची गरज नाही. माझी सर्व चिंता पाय, सगळं तुझं बघायचं, मुशारा वगैरे काही मागणार नाही.
पण द्यायचं असेल तरी एक जन्मोजन्मी तुझा नाही का? नको त्याचा दास झाल्यावर पुन्हा उदास व्हायची वेळ येते आणि पुन्हा उदास व्हायचं नसेल तर मल्लिकार्जुनाचा दास व्हा, महादेवाचा दास व्हा, सद्गुरूंचा दास व्हा. कारण त्याच्या दासत्वात सम्राटत्व प्राप्त होणार आहे. इथं सगळं हरलं की सगळं मिळणार आहे. इथं समर्पणाचा भाव तयार झाला की सगळंच मिळणार आहे. आणि म्हणून दास्य भक्तीचं प्रतिबिंबित्व करणारी, दास्य भक्ती मागणारी शिवदास माऊलींची ही अभंगवाणी मानवी जीवनाचं कल्याण करणारी आहे, जीवाला शिव बनवणारी आहे. परिवर्तनावरती संतांचा, संप्रदायाचा आपल्या सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे. कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या चांगलं जीवन कसं जगता येईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि चांगलं जीवन जगण्यासाठी सदाचारच हवा. सदाचारातूनच आनंदाची प्राप्ती होते. बाकी आनंद देणारी कुठलीही वस्तू जगाच्या पाठीवर नाही. आणि बसवण्णांनी सांगितलं, आचारवे स्वर्गा अनाचारवे नरका. चांगलं वागलो तर याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. मेल्यावर पुरलो तर माती होते, जाळलो तर राख होते. ह्याच्या पलीकडे मेल्यावर काहीच होत नाही. पण जे काही होणार आहे ते जिवंतपणे होणार आहे. म्हणून संशय न घेणारा नवरा, लोभ न धरणारी, किरकिर न करणारी बायको, आज्ञाधारक लेकर, कठीण प्रसंगाला पाठीमागे ताकदीनं थांबणारा भाऊ आणि संकट काळी पाठीमागे थांबणारा मित्र जर मिळाला तर जगाच्या पाठीवर ह्याच्या इतकं स्वर्ग दुसरं कुठलंही नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आनंदानं आपण जीवन जगूया. उद्याचा दिवस उगवणार आहे, पण त्या उगवत्या सूर्याकडे मी पाहणार आहे का नाही मला माहिती नाही. आणि म्हणून ज्याच्या दुसऱ्या क्षणावर सत्ता नाही त्यानं अहंकारातून निवृत्त होऊन दास्य भावनेनं सद्गुरूला शरण जावं, महादेवाला शरण जावं, आपल्या आराध्याला शरण जावं, जेणेकरून माणसाच्या जीवनात आनंदाची प्राप्ती होईल. हे नम्र होऊया, समर्पित होऊया आणि धर्माप्रमाणे जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. ढासाळत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेकडे लक्ष द्या, लहान मुलांकडे लक्ष द्या. लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवा. त्यांच्या पुढे नवरा बायकोंनी भांडणं बंद केलं पाहिजे. लहान मुलांच्या पुढे आपण जसं वागलो तसे लेकरं वागत असतात. आमच्या बाया म्हणतात बारक्या लेकराला, त्यानं बारीकच राहते, पर त्याच्या कानात म्हणतात तुझा चुलता लय कडू आहे, समजा हा भाडाव म्हणला म्हणतात. बाया म्हणतात अरे चुलता कडू राहू दे, कसं बी राहू दे. आमच्या बायांनी म्हटलं पाहिजे की चुलता वडिलासारखं आहे, उलट बोलू नको, प्रेमानं वाग, आदरानं वाग. आम्ही म्हटलं पाहिजे. पण घर फोडायचा धंदा घरातच सुरू झाला. आमची बाई म्हणला लेकराला तुझी आत्या लय कडू आहे, वर्षातून 4 बारा येते आहे आणि पिशवी सावडून घेऊन जाते आहे. आम्ही घरात घर ठेवणार झालो, माणसात माणूस ठेवणार झाला, सासूकड नीट बघणार झाला. घर एक संघ नाही, मग किती बी सोमवार धरा अजिबात महादेव पावणार नाही. जोडूया प्रेमानं आपण एकमेकाला. संबंध जगाला जोडण्याचं काम संतांनी केलं. आणि म्हणून हे जोडणं केवळ दास्य भावनेतून प्राप्त होणार आहे, भक्तीतून प्राप्त होणार आहे. भक्ती सामूहिक शक्ती आहे, सामाजिक शक्ती आहे. त्याचं प्रदर्शन नको, त्याच्या आत्मदर्शनाची आवश्यकता आहे. आणि या अधिक मासाच्या सप्ताहातून अधिकच ते